छत्रपती संभाजीनगर शहरातील राजनगर भागामध्ये घरगुती वादातून एका मजुरावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये मजुराचा डावा हात आणि दोन्ही पाय मोडले असून ते सध्या शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत आहेत। या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव पिराजी शामराव शिंदे असे असून ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांच्या म्हणण्यानुसार 1.5 वर्षापूर्वी त्यांनी धम्मू झिंझोरड यांच्याकडून 25,000 रुपये घेतले होते। 2 महिन्यांपूर्वी संपूर्ण रक्कम परत केली तरी धम्मूने आणखी 2,000 रुपये बाकी असल्याचं सांगत 21 ऑगस्ट रोजी पिरजी यांना फोनवर शिवीगाळ केली। त्यानंतर संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास धम्मू झिंझोरड, प्रशांत हिवाळे, जया, तिची बहीण आणि इतर काही जण शिंदे यांच्या घरी आले। त्यांनी शिंदे यांच्या घरावर दगडफेक करून घराचे लाकडी दार आणि खिडक्या फोडल्या। तसेच घरात घुसून पत्नी वैशाली आणि मुलगा साई यांना मारहाण केली आहे। तर शिंदे यांनी घाबरून घरामागे पळ काढला, परंतु आरोपींनी त्यांना गाठत त्यांना लाकडी दंडके, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली। यात त्यांचा डावा हात आणि दोनही पाय फ्रॅक्चर झाले। तर शिंदे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत करत आहे। ते पैसे घेतले होते आपण व्याजाने त्याच्याकडून, व्याज वगैरे सगळे पैसे त्याचे मुद्दल वगैरे सगळे देऊन टाकले होते। बात 3 झालते, पैसे घेऊन मोठा मॅटर घेऊन सगळं बात मॅटर क्लोज झालं। त्याच्यानंतर 2,000 रुपये दे, 2,000 रुपये पाठी मागला होता, नाही तर देत। मग आता पैसे कसे, घरच्यांनी फोन उचलला तर घरच्याला काहीतरी शिवीगाळ केली त्यांनी। घरच्याला फोन घेतला, मी त्याला शिवीगाळ केली। तिथे गेलो, चौकात गेलो, तू तुम्हाला झाले, काही नव्हतं मॅटर झालं। तो तिकडे गेला, मी इकडे आलो। नंतर तो 9, 9:30ला डायरेक्ट 50-60 पोरं घेऊन आलो। वाल्मिकी जात समाजाचे काही गांधीनगर वाल्मिकी समाजाचे पोरं आहे, त्याचे पोरं 15-20 पोरं इलाक्यातले काही गांजा दारू पिणारे ते पोरं काही 50-60 पोरं घेऊन डायरेक्ट घरी येऊन अटॅक केलेले अकराबावर पोरं। मी मग तेव्हा मला घरी रॉड वगैरे इकडे घाव टाकला होता हे काय अटक नाही झाली त्यांना अजून, अटक त्यांना झालीच नाही अजून। तो 2 पोरं केले पिणारे खाणारे 2। आमची मागणी फक्त मारलं तेवढं आम्हाला त्याने सजा भेटायला पाहिजे त्यांना।